हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आहे संडे रविवार. सो मग आम्ही चाललो आहे आम्हाला आठवडाभर लागणारा भाजीपाला घेण्यासाठी. श्रीजाला मस्त टोपी वगैरे घातली होती कारण की ऊन खूप होतं. आणि भाजीपाल्याचं काय आहे ना, एकदाच आणून ठेवलं ना आठवडाभर फ्रीजमध्ये. सो मग टेन्शन राहत नाही आणि फक्त मग घ्यायची भाजी आणि बनवायची एवढंच राहतं. सो मग आणि मेन म्हणजे भाजीपाला आठवडे बाजारात जरा चांगल्या किमतीत भेटतो इतर दिवशीपेक्षा. सो इथे मस्त आम्ही भेंडी घेतली आहे. अर्धा किलो नाही, पावशर होती वाटतं. 20 रुपये पावशर आणि 30-40 रुपये अर्धा किलो असं काहीतरी भाव होता. भाजीपाला खूप महाग झाला आहे कारण की पावसाचाच पत्ता नाही, तर ते लोक तरी काय करणार. मग गेलो मस्त जांभूळ वगैरे घेतले. हिला तर असं झालं की किती खाऊ आणि किती नाही, बिया सगळं खात होती. आणि जांभूळ होते 100 रुपये पावशर. आम्ही घेतले मग पावशर कारण की आवडल्या तर इथं कुठे झाडं आहेत ना. सो मग घेतले पावशर, म्हणलं जाऊ द्या. आणि इथे आलो दोडके घ्यायला. तर दोडका होता 30 रुपये पावशर. सो मग पावशरात आमची एक भाजी होऊन जाते दोघांची आरामशीर. आणि 2च आले पावशरमध्ये, तर मग ते घेतले. आणि नंतर आलो इकडे पपई घेतली. आणि सृजूने पपईला सुद्धा सोडलं नाही. पपईची एक फोड घेतलीच त्यांच्याकडून खाण्यासाठी. तिला जिथे जात होतं तिथे काही ना काही चरायचं होतं, खायचं होतं. तर ती तिचं मस्त एन्जॉय करत होती. आणि नंतर म्हणलं चला मेन भाजीपाला घेऊया. मग घेतली एक कढीची भाजी. आणि मग मस्त कोथिंबीर घेतली एक जुडी. कोथिंबीर 40 रुपये होती, पण इथे होती एक, तर तिने मला दिली 30ला एक दिली. सो मग घेतली, म्हणलं चला आठवडाभर लागते. आणि मग नंतर एक कांद्याची पात घेतली, एक पालक घेतला, थोडासा कढीपत्ता घेतला. सगळे 30-40 अशाच रेंजमध्ये होते भाजीपाला. आणि मग इथे मस्त ढेमसे घेतले आणि मिरच्या घेतल्या. आणि मग इकडे आलो आम्ही खाऊ गल्लीला थोडंसं चावम्याव घेण्यासाठी. तर मग भेळसाठी ते घेतला मी, ते काय बोलतात त्याला. आणि ते बरंच काही होतं, जिलेबी, समोसे, याव त्याव. पण आम्ही एवढं काही घेत बसलो नाही, एवढं खात पण नाही, मग घेतलंच नाही. भेळचं घेतलं फक्त. आणि इथे ते कडकड्या घेतल्या श्रीजाला तळून देण्यासाठी. आणि मग इथे आलो. इथे राजमा जरा बरा देत होता हा माणूस, तर मग तिथून राजमा घेतला अर्धा किलो. आणि श्रीजूचं बघा, श्रीजूला तिच्या धुंदीतच चालायचं होतं. कुठे आंब्याला हात लावत होती, कुठे काय करत होती. आणि करवंद पण होते बाजारात, पण करवंदसुद्धा घेतले होते मोठ भरून, तेच खाणं चालू होते. आणि मग मेन म्हणजे टोमॅटो विसरून चालत नाही. सो मग टोमॅटो घेतले 1 किलो आणि निघलो घरी जाण्यासाठी. आणि इथे बघा बापलेकीच काय झालं, मी एवढी व्हिडिओ काढते आणि एवढी मोठी थैली होती माझ्या हातात. आणि इथे श्रीजूला तहान लागली होती, आम्ही बॉटल आणायची विसरलो. मग तिथूनच तिने पाणी पिलं, जारमधलं एका ताईने दिलं तर. आणि लास्टला घेतले कांदे, जे की होते 100ला 5 किलो आय थिंक. सो मग ते घेतले. आणि इथे या माणसाकडे ना गावरान पेरू होते. आणि मग आम्हाला कितीही महाग लागले तरी आम्ही घेतले, कारण की मग आम्हाला तो मोह आवरला नाही खाण्याचा. सो मग घेतले आम्ही पेरू पण. आणि ते श्रीजूचं चरणं चालूच होतं काही ना काही. तर ती तिचं मस्त एन्जॉय करत होती, पुढे चालत, काही मागे पाहत काही. आम्ही निघलो आता घरी जाण्यासाठी. भरपूर शॉपिंग केली आम्ही भाजीपाला. आता आठवडाभर टेन्शन नाही. मस्त घरी आलो आणि अशी छान अशी भेळ तयार केली, मस्त कांदा टोमॅटो वगैरे टाकून. आणि भेळ एन्जॉय केली दुपारी. आणि मग मी नंतर पटकन सगळा भाजीपाला आवरायला घेतला, कारण की निसून ठेवला ना तरच जास्त दिवस टिकतो. आणि निसून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं फ्रीजमध्ये. आणि रात्रीच्या जेवणाला मस्त खिचडी केली, सिम्पल ॲज इट इज. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. इफ यू लाईक अवर व्हिडिओज देन डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट्स. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.